त्यानंतर काय झालं, पती पत्नीचं भांडण झालं. नाही चुकले म्हणे तुम्ही, भगवंताला सांगता म्हणे गावावर खपल्या पण त्या गावावर असं करता म्हणे. आणि त्यांचं भांडण माझ्याच घरी झालं. चला जा म्हणे तुम्ही आपल्या घरी जा, पहिले विचार करा नंतर मध्ये या. घरी गेले, पुन्हा पती पत्नीनं एक मत केलं, नाही का काही आता त्याग पहिले करायचा, घर मग होत राहील. आणि नंतर मध्ये त्याग घडवला. त्या त्यागाच्या कार्यामध्ये परमेश्वरानं काय खेळ खेळला पहा. आणि नंतर मध्ये त्यागाचे कार्य सुरू होते. त्याची मुलगी शिकलेली होती. त्या मुलीला कारण की त्यागाचे कार्य सुरू आहे. परमेश्वरानं काय घडलं आणि मार्गदर्शकाने मार्गदर्शन तरी कोणचं करावं, हा मार्गदर्शकाला मी कधी कधी प्रश्न येऊन पडतो. आणि त्या परमेश्वराला समोर ठेवावं लागतं. परमेश्वरा माझी चूक होती का तर ते मालूम नाही, आणि तुला काय घडवायचं आहे तेही मला मालूम नाही. म्हणून त्या त्यागाच्या कार्यामध्ये पूर्वीला इंटरव्ह्यूचा काल आला बाहेर देशातला. आणि त्या पूर्वीचं भविष्य पूर्ण परिवार माझ्या घरी आला. काकाजी असं झालं नाही. एक तर त्यात करावं लागते, नाही तर माझ्या पूर्वीचं भविष्य उज्ज्वल होणार ते खाली जाते. माझ्या मागं विचारा ते परमेश्वराला सांगत, परमेश्वरा काय यांना मार्गदर्शन केलं. त्या परमेश्वराला मला बुद्धी पुरवली. गेला फक्त जाण्याची परवानगी दे, इंटरव्ह्यू दिली. कारण परमेश्वरानं मला सांगितलं त्या हिशोबानंच मी बुद्धी त्यांना दिली. जा म्हणलं बाई, तुला इंटरव्ह्यूला जाण्याची मी परवानगी दिली, मात्र त्यागाच्या नियमाला मात्र विसरू नको. ते पोरगी बाहेर देशामध्ये गेली आणि त्या बाहेर देशामध्ये तिनं नियमाचं पालन केलं. नियमाचं पालन केल्यानंतर ती पोरगी इंटरव्ह्यू देऊन घरी आली. आता काकाची कसं म्हणते, तिला मला पुन्हा त्यागामध्ये बसवा. त्या पोरीला त्यागामध्ये बसवलं. त्या मुलीच्या घरी त्यागाचं हवन घडलं. पहा, त्यागाचं हवन घडलं आणि परमेश्वराला खेळ योग कसा दिला. त्याच्या त्यागाचं कार्य घडल्यानंतर पूर्ण तिथं आम्ही त्या घरच्या परिवाराची कमीत कमी तो परिवार कशासाठी सेवेमध्ये आला म्हणून त्या परिवाराचं आम्ही ऐकून घेत होतो. आणि नंतर म्हणजे सर्व संपलं. त्या व्यक्तीनं सर्व सेवकांनी समोर समोर येऊन बसण्याची कृपा करावी. नंतर मध्ये काय घडलं पहा, तर पूर्ण कार्यक्रम आटोपला आणि आटोपल्यानंतर लगेच तिकडून फोन आला की पोरगी इंटरव्ह्यू मध्ये पास झाली. आणि इंटरव्ह्यू पास झाल्यानंतर कालांतरानं काही दिवसानं ते परिवाराला काय झालं, त्या मुलीला मेडिकल होतं उडीसामध्ये. आणि पूर्ण परिवार माझ्याकडे आला. पुन्हा विचार आला, परमेश्वरा ते काकाजी म्हणे आता मी फेल होणार म्हणे, मला जरी सिलेक्शन झालं तरी मी मेडिकलमध्ये फेल होणार. भाई म्हणलं भगवंत कमजोर नाही, होऊ शकते म्हणलं मला माझं मार्गदर्शन तुला कमजोर झालं असेल किंवा तू या परमेश्वरापाशी काही कमजोर पडली असेल तर माझा परमेश्वर कमजोर नाही. त्या पोरीला काय सांगत सांग म्हणलं भगवंताले, भगवंता मी मेडिकलला जात आहे, भगवंता तुम्ही माझं मेडिकल घ्या. तिचा पाय शिवलेला होता. खो खोच्या खेळण्यामध्ये ती पोटी पडली होती आणि तिचा पाय शिवला गेला होता. मिलिटरी ऑफिसरच्या नोकरीला शिवलेला पाय चालत नाही. परमेश्वरानं काय घडवलं पहा. त्या पोरीला सांगितलं जा मला परमेश्वराला सांगून. ते पोरगी सांगायला गेली आणि त्या पोरीचं मेडिकल झालं. आणि त्या मेडिकलमध्ये शिवलेला पाय त्या परमेश्वरानं त्याला दिसूच दिला नाही. आणि ते पोरगी मेडिकलमध्ये पास झाली आणि ते डायरेक्ट तिचं सिलेक्शन त्या बाहेर देशामध्ये आता ते मोठ्या पोस्टवर आहे. काय घडवते परमेश्वर. मार्गदर्शकाला कधी कधी खूप विचारात पाडून टाकते परमेश्वर आमचा. आणि आम्ही जास्त जयघोष केल्यानं जयघोषाचा फायदा आहे का, मी पटपट सांगतो की अर्ध ठेवतो अर्ध कापतो आणि पटपट सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि जयघोष जास्त केल्यानं फायदा कसा होते ऐका. कारण की जवळच पुसला गाव आहे, त्याची सेवा आज बी परमेश्वरातून आहे. त्याला म्हणलं भाऊ माझा परिसर नाही आहे, तू बदलून टाक.